हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदामध्ये असाल आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नीसुद्धा फॉलो करत असणार. तर आज आपण जाणून घेऊया की सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी कुठल्या सवयी आपल्याला असायला हव्यात आणि हे 30 दिवसामध्ये 10 चॅलेंजेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि 30 दिवसामध्ये हे 10 चॅलेंजेस आपली लाईफला चेंज करून देणार, एक सक्सेसफुल लाईफ आपल्याला मिळणार ह्या 30 दिवसांमध्ये. तर त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत की 30 दिवसामध्ये 10 चॅलेंजेस कोणते आणि आपल्याला कमीत कमी किती करायला हवे. ओके, हे आज आपण यामध्ये बघणार आहोत. जर आपण 30 दिवस या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 10 चॅलेंजेसला कंप्लीट केलं तर नक्कीच आपण आपल्या लाईफला चेंज करू शकतो, सक्सेसफुल बनवू शकतो. खूप कठीण चॅलेंज तर नाहीच आहेत, खूप इझी चॅलेंज आहेत. हे आपल्या रुटीनचे छोट्या छोट्या आदत म्हणजे सवयी ज्या आहेत ज्यांना आपण इग्नोर करत असतो, परंतु ह्याच लहान लहान सवयी फॉलो करणे आपली बॉडी हेल्थ आणि आपलं माइंडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सवयींना चॅलेंज असं नाव दिलं आहे. कारण आजच्या धावपळीच्या लाईफमध्ये ह्या जिंदगीमध्ये कोणत्याही सवयींना लाईफमध्ये आणणे किंवा त्या आपल्या लाईफमधून त्या सवयींना सोडणे हे आपल्यासाठी एक चॅलेंज असते. होऊ शकते की तुम्ही ह्यामधून काही सवयी पहिलेपासूनच फॉलो करत असणार, पण जर ह्या सवयींना फॉलो नाही करत असणार तर ह्या 10 हॅबिट्समधून तुम्हाला कमीत कमी 6 हॅबिट्स म्हणजे सवयी आपल्याला फॉलो करायच्याच आहेत. मी स्वतः ह्या जे काही तुम्हाला 10 चॅलेंजेस सांगितले आहेत ते मी स्वतः करत आहे आणि हा माझा डेली रुटीनचा भागसुद्धा आहे. तर मला असं वाटलं की चला तर यावर आपण एक व्हिडिओ बनवूया. ओके, तर आपल्याला ह्या नक्कीच 10 हॅबिटमधून 6 हॅबिट तरी कमीत कमी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. मी स्वतः ऑब्झर्व केला आहे आणि अगदी हृदयापासून ह्या सर्व मी गोष्टी करत असते. जर आपण फिजिकली फिट, मेंटली स्ट्रॉंग, डिसिप्लिन पर्सन जर व्हायचं असेल किंवा बनायचं असेल तर नक्कीच या व्हिडिओला बिना स्किप करता तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. ओके, लगातार 30 दिवस 10 चॅलेंजेस कंप्लीट केल्यानंतर फरक तुम्ही स्वतः बघू लागाल. आता जर तुम्ही रेडी आहात तर ह्या पूर्ण चॅलेंजेसला करण्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे आय एम रेडी, किंवा असं सुद्धा लिहू शकता की मी ह्या चॅलेंजला पूर्ण करण्यासाठी तयार आहे. ओके, तर त्याचसोबत हे पण सांगा की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठल्या कुठल्या सवयींना फॉलो करत आहात किंवा करणार आहात, हे तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. येणाऱ्या 2025 मध्ये आपली लाईफ पूर्णपणे बदलून जाईल. आपल्याला हा व्हिडिओ 2025च्या अगोदरच बघायचा आहे आणि जरी करताना तुम्ही 2025 मध्ये सुद्धा बघत असणार तर काहीही हरकत नाही. तुम्हाला ह्या 10 चॅलेंजेसला करायचं आहे, आपल्या डेली रुटीनचा भाग बनवायचा आहे. कमीत कमी तुम्ही 10 मधून 6 किंवा 7 तर नक्कीच सवयींना, तुमचे जे काही सवयी आहेत ते बदलू शकता. ओके, तर आपल्याला हे 10 चॅलेंजेस करायचे आहेत. येणाऱ्या 2025 मध्ये आपली लाईफ पूर्णपणे बदलून जाईल. तर हे चॅलेंजेस कुठले आहेत आणि कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण आज आता इथे बघणार आहोत. तर चॅलेंज नंबर 1, बिकम अ मॉर्निंग पर्सन. मला नाही माहिती की तुम्ही किती वाजता उठता, तर जर तुम्ही सकाळी 7 वाजताच्या नंतर उठत असाल तर नेक्स्ट मॉर्निंगपासून हे चॅलेंज घ्या की 2 तास पहिले तुम्ही उठणार म्हणून. मला हे सांगण्याची बिलकुल जरूरत वाटत नाही आहे की सकाळी उठण्याचे काय काय फायदे आहेत. ओके, तर तुम्हाला ते स्वतःलाच माहिती आहे की सकाळी उठण्याचे काय काय फायदे आहेत, किंवा तुम्ही गुगल सर्च करू शकता. तुम्ही स्वतः याला ऑब्झर्व कराल. पण डेली सकाळी उठणे खूप मुश्किल आहे आणि तसं पण आता हिवाळा चालू झाला आहे आणि थंडी आहे आणि खरंच सकाळी झोप मोडणे काही लोकांना मुश्किल आहेच. कारण हा माझा डेली रुटीनचा भाग असल्यामुळे मी सकाळला 4:30लाच उठत असते.
त्यामुळे काही लोकांना झोप मोडणे मुश्किल काम आहे असं वाटेल. त्यासाठी आपल्याला आपल्या माइंडला प्रिपेअर करून ठेवावं लागतं. रात्रीच्या वेळेस प्रिपेअर करायचं आहे. तुम्हाला आठवत असेल कधी तुम्हाला किंवा आपल्याला बाहेर जायचं राहिलं तर आपण काय करत असतो, आपण पहिल्या रात्री माइंडला फिक्स करून घेतो की आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, नाहीतर आपली ट्रेन मिस होईल किंवा बस मिस होईल, किंवा आपल्याला कुणाला जर ड्युटीवर सकाळला जायचं असेल तर त्यांना असं होईल की ड्युटीच्या वेळेत आपल्याला जायचं आहे, नाहीतर ड्युटीचा वेळ निघून जाईल, असं होत असते ना. तर त्याच पद्धतीने ट्रेन मिस होईल, बस मिस होईल, म्हणून आपण काय करत असतो, आपण आपल्या माइंडला प्रिपेअर करत असतो. आपण त्यासाठी अलार्म पण लावून ठेवत असतो, बरोबर. आणि कधी कधी अलार्मच्या पहिलेच उठतसुद्धा असतो, जस्ट बिकॉज की पहिल्या रात्री आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे चॅलेंज देत असतो की ह्यासाठी आपलं माइंड अलर्ट राहत असते. ठीक त्याच पद्धतीने आपल्याला एक महिना म्हणजेच 30 दिवस आपल्या माइंडला प्रिपेअर करायचं आहे की मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी पक्का प्रॉमिस स्वतःसोबत घ्यायचं आहे. तर आपली झोप किती पण गहरी असेल, किती पण थंडी असेल, पाऊस असेल किंवा उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, गरमी असेल, थंडी असेल, पाऊस असेल, काही पण असेल, तरी पण तुम्ही ह्या तिन्ही ऋतूंमध्ये आपण त्याला जरूर कंप्लीट कराल. आता तर फक्त 30 दिवसाचं चॅलेंज घेत आहात. याच्यानंतरचं मी तुम्हाला सांगत आहे, थंडी असेल, पाऊस असेल, गरमी असेल, तुम्हाला एकदा का ह्या 30 दिवसाची सवय झाली तर तुम्ही लगेचच तुम्हाला सवय होऊन जाईल चांगल्या गोष्टीची, चांगल्या सवयीची. तर तुम्ही ते लाईफमध्ये जरूर स्वीकाराल आणि कराल. ओके. तर तिन्ही ऋतूमध्ये आपण त्याला जरूर कंप्लीट कराल. तर आता फक्त आपल्याला किती दिवस करायचं आहे, 30 दिवसाचं हे चॅलेंज आहे. ओके. आपल्या झोपेला नक्की तोडाल. आपल्यासमोर कोणतं पण डिस्ट्रॅक्शन येईल तरी पण आपण ह्या चॅलेंजला जरूर कंप्लीट करू शकता. माझं बघाल तर माझं डेली रुटीनचा भाग आहे. मी 4:30ला उठते, कारण त्यानंतर माझं रुटीन जर तुम्ही ऐकाल तर मेडिटेशन असते, होपोनोपोनो असते, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असतात, काही अफर्मेशन मी लिहत असते, आणि जे काही एक बुक रीड करायला घेतलं आहे मी, ते बुक रीड करत असते. मी प्रत्येक दिवशी 15-20 मिनिट किंवा अर्धा तास बुक रीडिंग करत असते. तर मी ते सकाळच्या वेळेस करत असते, तो सुद्धा भाग आहे समोर. ओके. तर हे माझं डेली रुटीन आहे, त्यामुळे मला काही कठीण नाही 4:30ला उठणे. तर तुम्ही 7च्या नंतर उठत असाल तर तुम्ही स्वीकारा हे चॅलेंज, आणि 2 तास पूर्वी तुम्हाला त्या अगोदर उठायचं आहे. ओके. तर चॅलेंज नंबर 2, क्विट अ बॅड हॅबिट. आपल्याला ज्या काही वाईट सवयी आहेत त्या मोडायच्या आहेत आणि त्या सवयींना चांगल्या सवयी लावायच्या आहेत. प्रत्येकाच्या लाईफमध्ये वाईट सवयी असतात, जे तुम्हाला माहिती असते, पण आपण ह्या सवयीचे एडिक्ट म्हणजे व्यसनी झालेले असतात. म्हणून आपल्याला ह्या 30 दिवसांसाठी आपल्या लाईफच्या एक वाईट सवयीला सोडावी लागेल. मग ती कोणती पण असू शकते. तुमची स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल, खूप रात्रीपर्यंत सोशल मीडियाचा यूज करत असणार, किंवा दिवसाचे 6 ते 8 कप चाय पीत असणार कोणी. हे जर पिणे डिसाईड केले की मला यामधील काही, हे जर तुम्ही डिसाईड केले की यामधील काही सवयी मला मोडायच्या आहेत, कमीत कमी तुम्ही ही एक वाईट सवय 20 दिवसाच्या अंदर मला सोडायचीच आहे. ओके. स्मोकिंग, ड्रिंकिंग, खूप रात्रीपर्यंत सोशल मीडियाचा यूज करणे, किंवा दिवसाचे 6 ते 8 कप चाय पिणे. तर ते पण कितीही त्रास हो, किती पण सॅक्रिफाईस आपल्याला करावे लागेल, तरी पण त्या सवयींना जरूर सोडावे लागेल. जर तुम्हाला मुश्किल वाटेल की विचार करा की फक्त 30 दिवसांची तर ही गोष्ट आहे, आणि हे 30 दिवस कसे निघून जाते हे सुद्धा आपल्याला माहिती पडणार नाही. हे काफी डिफिकल्ट चॅलेंज होऊ शकते काही लोकांना, की चॅलेंज युअर सेल्फ फॉर अ क्विट बॅड हॅबिट. चॅलेंज नंबर 3, रीड अ बुक. एक बुक आपल्याला वाचायचं आहे, म्हणजे पुस्तक. आपण हे चॅलेंज घ्या की रोज 30 मिनिट कुठलंही सेल्फ हेल्प बुक किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बुक असतील, जे तुम्हाला किंवा हॅबिट्सचे जे पुस्तके वगैरे असतात, तुम्ही कुठलंही एक पुस्तक रीड करायला घ्या ह्या 30 दिवसांसाठी. आय नो ज्यांना पुस्तके रीड करण्याचा शौक आहे त्यांना हा टास्क काही कठीण
वाटणार नाही त्यांनी ह्या टॅक्सला सहज स्वीकारतील. पण ज्यांना पुस्तके वाचायला आवडतच नाही त्यांनी ह्या आदतला जरूर फॉलो करा. तुम्ही हॅबिट रिलेटेड सुद्धा बुक वाचू शकता, टाईम मॅनेजमेंट वाचू शकता, एनिथिंग, कुठलंही बुक वाचा. वांट टू रीड बट रीड एव्हरी डे. पुस्तके वाचल्याने आपलं माइंड ॲक्टिव्ह राहते, याददाश्त वाढत असते आणि विचार करण्याची आणि समजण्याची क्षमतासुद्धा वाढत असते. कोशिश करा की पुस्तक सकाळच्या वेळेसच वाचा. पण जर सकाळचं शेड्यूल बिझी असेल किंवा ज्यांच्याकडे टाईम नाही आहे तर त्यांनी नंतरसुद्धा वाचलं तरी चालेल. यू मस्ट रीड ॲट नाईट. यामुळे आपल्या मोबाईलपासूनसुद्धा तुम्ही दूर राहू शकता. चॅलेंज नंबर 4, गिव अप स्वीट. आपल्याला 30 दिवसांसाठी चॉकलेट, मिठाई, शुगर पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. बिकॉज हे स्वीट्स हे फक्त खाण्यासाठी टेस्टी असते, पण हे आपल्या माइंड बॉडीसाठी हार्मफुल आहे. जर तुमचं वजन वाढत असेल तर आपण याला त्वरित सोडून द्या. फक्त 30 दिवस ह्या चॅलेंजला तर करायचं आहे. 30 दिवसानंतर हे स्वीटला स्वतःच तुम्ही अवॉइड कराल, कारण याची तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील जेव्हा तुम्ही स्वीट अवॉइड कराल तेव्हा. गोड आवडणाऱ्या लोकांना हा चॅलेंज काफी मुश्किल वाटेल, पण तुम्ही नक्कीच ह्या चॅलेंजला स्वीकारा. चॅलेंज नंबर 5, प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. म्हणजेच ईश्वराला धन्यवाद देणे, शुक्राना अदा करणे असं म्हणतात. तर आपल्याला ईश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. हर रोज 5 ते 10 मिनिट ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस जरूर करायला पाहिजे. सकाळी उठून किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही करू शकता. आपल्यासोबत दिवसभरामध्ये जे जे चांगल्या गोष्टी झाल्या त्या गोष्टींसाठी आपल्याला ईश्वराला धन्यवाद मानायचं असतं. पण तुम्हाला वाटेल पण थोडी ना ताई काही रोज चांगली गोष्ट होत असते असं वाटेल, पण प्रत्येक दिवशी काही ना काही चांगली गोष्ट होत असते. त्यासाठीच आपल्यासोबत दिवसभरामध्ये जे चांगल्या गोष्टी झाल्या किंवा कमीत कमी 3 गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही ईश्वराला धन्यवाद द्या. तर काहींना असं वाटेल की थोडी ना काही रोज चांगली गोष्ट होत असेल, तुम्हाला वाटत असेल तसं तर ठीक आहे, पण रोज कोणती ना कोणती गोष्ट चांगली होत असते आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, रोज चांगली गोष्ट नाही होत असणार असेल तरी पण आपल्या लाईफमध्ये कोणती पण 3 गोष्टी, कुठल्याही 3 गोष्टी जरूर असतील की त्यासाठी तुम्ही ईश्वराला धन्यवाद देऊ शकता, शुक्रगुजार होऊ शकता. कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे असू शकतील लाईफमध्ये, मग ते तुमचे आईवडील असेल, आपली हेल्थ असू शकते, आपलं करिअर असू शकते, आपली रिलेशनशिप असू शकते, एनिथिंग, भोजन पाणी असेल, तुमचे मनी असेल. विचार करा ज्यांच्याकडे मनी नाही आहे आणि त्यांना अर्जंट काम पडलं तर किती ते मनीसाठी धावपळ करत असतात. मग तुमच्याकडे मनी आहे तर तुम्ही नक्कीच ईश्वराला देऊ शकता ना धन्यवाद. त्याच पद्धतीने तुम्हाला लावायला कपडे आहेत, कित्येक लोकांना कपडेसुद्धा नाही मिळत लावण्यासाठी, तर त्या पद्धतीने विचार करा. शरीरातील तुमच्या ब्लड एक बूंदसाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे त्या ईश्वराला, बरोबर. कारण तुमच्या शरीरामध्ये जेव्हा हिमोग्लोबिन आहे त्याचमुळे तुमचं ब्रेन, तुमचं सर्व सिस्टम जे आहे ते पूर्णपणे कार्य करू शकत आहे. तुमचं ब्लड तयार होत आहे तर प्रत्येक कोशिकांपर्यंत ते ब्लड जात आहे, हो ना. इम्युनिटी पॉवर आहे, ज्यांची इम्युनिटी पॉवर बघा खूप कमी आहे तर त्यांना किती हेल्थ प्रॉब्लेम येत असतात. त्यासाठी आपल्या इम्युनिटी पॉवरला सुद्धा तुम्ही ग्रेटफुल होऊ शकता. ज्यांच्याकडे शार्प माइंड असेल, ज्यांच्याकडे शार्प माइंड नाही आहे, त्यांना काहीही समजत नाही आहे, त्यांनी स्वतःच्या विचाराने काहीच करू शकत नाही, अशा लोकांचे आठवण करा की तुमच्याजवळ शार्प माइंड आहे म्हणून तुम्ही ईश्वराला धन्यवाद देऊ शकता. अशा प्रत्येकाजवळ अशा कितीतरी असंख्य गोष्टी आहेत पण त्या आपण पॉझिटिव्हली बघू शकत नाही, म्हणून असं काही लोकांना वाटतं की कोणत्या गोष्टीसाठी आपण धन्यवाद द्यायचं, बरोबर. पण ह्या सर्व गोष्टी आहेत की तुम्ही ज्यासाठी धन्यवाद मानू शकता. यामध्ये काही उदाहरणे दिलेले आहेत. तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही शार्प माइंड असेल, ब्लड असेल, हिमोग्लोबिन असेल, मनी असेल, कपडे असेल, भोजन पाणी असेल, हो ना, आई वडील असेल, त्यासाठी तुम्ही ईश्वराला नक्कीच धन्यवाद देऊ शकता. कुठल्याही गोष्टीसाठी ग्रेटफुल होऊ शकता. जे तुम्हाला बिना मागता ईश्वरने तुम्हाला दिलं आहे, जास्त नाही तर तुम्हाला मानव शरीर तर दिलं आहे, एक इंसानी जिस्म तर दिलं आहे, त्यासाठी तरी ईश्वराचे शुक्रगुजार राहा, धन्यवाद माना. नाही तर तुमच्या आसपासचे खूप असे जनावरं आहेत जे दुःखी आहेत, लाचार आहेत, तुम्ही
रोज बघतसुद्धा असणार. खाण्यासाठी ते जनावर किती तरसत असतात, पण आपल्याला ईश्वराने मानवी रूप दिलं आहे. सहज आपल्याला अन्न शक्य होते आणि आपण ते भोजन पाणी घेत असतो. म्हणून ईश्वराला धन्यवाद द्या की तुम्हाला मानव शरीराचं रूप दिलं, खूबसूरत माइंड दिलं, शार्प माइंड दिलं, सक्सेसफुल लाईफ दिली. त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे. त्यासाठी तुम्ही ईश्वराला धन्यवाद द्या. तुम्हाला हे प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूडचं इतकं महत्त्व आहे. मी रोज 30 ते 40 पॉईंट लिहित असते. थँक्यू सो मच युनिवर्स, मला हे दिल्यासाठी, प्रत्येक वस्तूसाठी. ऑक्सिजन घेण्यासाठी सुद्धा मी 30 ते 40 पॉईंट्स रोज सकाळी उठल्यानंतर लगेच, आणि जसं माझं मेडिटेशन कंप्लीट होतं त्याच पद्धतीने मी हे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहित असते. किंवा मग सकाळलाच मी ग्रॅटिट्यूड वॉकसुद्धा करते की ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर त्यासाठी ईश्वराचे धन्यवाद मानत असते. ह्या गोष्टी माझ्या लाईफच्या रुटीनमध्ये आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी एखाद्या दिवशी त्याचा व्हिडिओसुद्धा बनवेल की माझं ग्रॅटिट्यूड जर्नलसाठी. ओके, तर ते पॉईंट्स मी लिहित असते, तर त्याच पद्धतीने तुम्ही लिहू शकता. किंवा तुम्ही असं 10 वाक्य तरी, कमीत कमी 5 वाक्य तरी म्हणू शकता, ईश्वराला धन्यवाद देऊ शकता. आणि हे ग्रेटफुल काय आहे माहिती आहे तुम्हाला? तर आपल्या सक्सेसफुल लाईफची की आहे हे ग्रेटफुल होणे, म्हणजेच सक्सेसफुल लाईफची चाबी म्हणतात. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत चॅलेंज नंबर 6, सेट अ लिमिट फॉर सोशल मीडिया. मला नाही माहिती की तुम्ही सोशल मीडियावर किती यूज करता, सोशल मीडियाचा किती वापर तुम्ही करता. ऑन ॲन ॲव्हरेज यंग अँड अडल्ट्स 4 ते 5 तास केवळ सोशल मीडियाचा वापर करत असतात. झोपण्यापूर्वी, उठल्यानंतर लगेच, इवन जेवण करताना सुद्धा त्यांच्या हातात बघाल तर मोबाईलला हातात धरून राहतात. आणि त्यांना थोड्या वेळाने विचारलं की तू काय जेवण केलं, जेवणामध्ये काय होतं, तर त्यांनी सहज सांगू सुद्धा शकत नाही, कारण ते मोबाईलच्या आहारी गेलेले असं. हे सुद्धा एक बॅड हॅबिट आहे. तर जेवण करताना सुद्धा हातात धरून मोबाईल बघत असतात. आणि जास्त फोनचा वापर केल्याने आपला फोकस कमी होत जाते, आपली मेमोरी कमी होत जाते, आपलं ब्रेन पॉवरवर पूर्णपणे असर पडत असतो. हे लिमिट मी पण स्वतःसाठी सेट केली आहे, बिकॉज माझं पूर्ण काम मी मोबाईलवर करत असते आणि मोबाईलवरूनच करते. पण जर आपण केवळ याची कन्झ्युमर असाल तर सोशल मीडियाचा वापर फक्त टाईमपास करण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जर तुम्ही करत असाल तर ह्या दिवसांसाठी 30 दिवसासाठी टाईम लिमिट सेट करा. आणि 30 दिवसानंतर तुम्ही फील स्वतःच कराल आणि आपलं 30 दिवसांसाठी तुम्ही फील कराल की तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे पूर्णपणे ह्या बॅड हॅबिटला सोडलेले आहे. त्यानंतर ह्या 30 दिवसांसाठी हे चॅलेंज नक्की घ्या आणि ह्या बॅड हॅबिटला, सोशल मीडियापासून दूर राहा. आणि जर कुणाला खूपच या मोबाईलची लत लागली असेल किंवा त्याच्या आहारी असेल तर तुम्ही पुस्तक रीड करणे चालू करा. जेव्हा जेव्हा मोबाईलची खूप आठवण येते, मनोरंजनासाठी तुम्ही बघत असाल तर पुस्तक रीड करा. ओके, तर ह्या 30 दिवसांसाठी चॅलेंज एक्सेप्ट करा. त्यानंतर फिजिकल वर्कआउट 15 ते 20 मिनिट किंवा 25 ते 30 मिनिटसुद्धा तुम्ही डेली वर्कआउट करायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही याला करत असणार तर आपल्यासाठी हे काही मुश्किल चॅलेंज नाही आहे. इथे खूप इझी चॅलेंजेस सांगितले आहे. असं काही खूप मोठं काम दिलं आहे असं त्यातला काही भाग नाही. फिजिकल डेली वर्कआउट करायचं आहे. जर तुम्ही याला डेली करत असणार तर आपल्यासाठी हे काही मुश्किल चॅलेंज तर नाहीच आहे. पण जर तुम्ही याला करत नसणार तर थोडं चॅलेंजिंग होऊ शकते. पण तुम्हाला हे चॅलेंज 30 दिवसापर्यंतच करायचं आहे. तुम्ही कोणती पण फिजिकल एक्सरसाइज यामध्ये करू शकता, जसं की योगा आहे, जिम आहे, रनिंग आहे, सायकलिंग आहे, वॉकिंग आहे. हे सर्व तुम्ही यामध्ये करू शकता. याचे फायदे मी तुम्हाला सांगणार नाही, तर तुम्हीच स्वतः फील कराल आणि ऑब्झर्व करा. त्यानंतर चॅलेंज नंबर 8, ड्रिंक 4 ते 5 लिटर वॉटर. ड्रिंक 4 to 5 लिटर वॉटर. जर तुम्ही संतुलित रूपात पाणी पित असणार, म्हणजे दिवसाचे 4 ते 5 लिटर पाणी पित असणार, तर रोगांपासून खूप दूर राहू शकाल तुम्ही.
आजारांपासून दूर राहाल. आणि ही गोष्ट कित्येक रिसर्चमध्ये सुद्धा प्रूफ पण झाली आहे. म्हणून 30 दिवस पाणी पिण्याची आदत तुम्ही टाका, म्हणजे ही सवय तुम्ही लावा. सकाळी उठल्यानंतर लगेच कोमट पाणी 1 ग्लास प्या आणि पूर्ण दिवसभरामध्ये 4 ते 5 लिटर पाणी तुम्हाला प्यायचंच आहे. जर तुम्ही असं कराल तर गॅरंटेड रिझल्ट आपल्याला मिळतील. पाणी पिल्याने आपली बॉडी डिटॉक्स होत असते, आपली स्किन ग्लो करते. काही लोक फक्त जेव्हा पाणी पितात जेव्हा त्यांना तहान लागते आणि त्यांना बार बार वॉशरूमला जायला त्यांना आवडत नाही. पण जितकं जास्त वेळ तुम्ही जाल तितकं जास्त पाणी प्याल आणि तेवढीच आपली बॉडी हेल्दी राहील, तेवढीच आपली बॉडी डिटॉक्ससुद्धा होईल. तर ह्या 30 दिवसांसाठी ह्या सवयीला स्वीकारा. 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही दिवसभरामध्ये प्या. नेक्स्ट चॅलेंज नंबर आहे 9. अवॉइड जंक फूड. आपल्याला माहिती आहे की फास्ट फूड आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे, बरोबर. आपल्याला याला सोडायची इच्छा पण आहे, पण आपण सोडू शकत नाही आहात. पण असलीमध्ये अशी सिच्युएशन असते की घरचं हेल्दी फूड 4 दिवस आपण का हेल्दी फूड खाल्लं तर 5व्या दिवशी आपण बाहेर फास्ट फूड ऑर्डर करत असतो किंवा घरी असणारी मॅगीचा पॉकेट फोडून त्या मॅगीला बनवून आपण एन्जॉय करत असतो. आणि हे प्रत्येक घरची रियालिटी आहे आणि त्याचा रिझल्ट आहे फॅट अँड अनहेल्दी बॉडी. म्हणून 30 दिवसापर्यंत आपल्याला फक्त घरचं हेल्दी फूडच खायचं आहे. या चॅलेंजला तुम्हाला जरूर स्वीकारायचं आहे. तर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही करता का? नक्कीच मी हे फॉलो करते. मी बाहेरचं कुठलंही जंक फूड खात नाही, तर घरीच बनवलेलं हेल्दी फूड खाते. फ्रूट्स खाते, ॲपल असेल, बनाना असेल, जे काही बीटरूट आहे, हे जे काही हेल्दी फूड आहे ते मी घेते. पण हे कुठलेही जंक फूड मी पूर्णपणे अवॉइड करते. मॅगी आहे, चायनीज आहे, मंचुरियन आहे, हे तर मी बिलकुल 2 ते 4 वर्षापासून याला खूप दूर माझ्यापासून ठेवलं आहे. मी कधीच याला खात नाही, कारण याचे साईड इफेक्ट खूपच होत असतात. यामुळे मी याला स्वतःसुद्धा खात नाही आणि माझी 2 इयरची मुलगी आहे तिलासुद्धा मी हे काही देत नाही. त्यासाठी तुम्ही जंक फूड दूर करा, कारण याचे खूप वाईट याचे रिझल्ट आहेत. म्हणून याला दूर करा. हे खूप बॅड सवयीमध्येच ही येते फास्ट फूड, त्यालासुद्धा अवॉइड करा. आणि ह्या चॅलेंजला 30 दिवसासाठी तुम्ही करून बघा. याचे नक्कीच तुम्हाला हे फास्ट फूड खाणं, तुम्हाला जंक फूड खाणं दूर करा. याचे रिझल्ट तुम्हाला स्वतःच बघायला मिळणार. चॅलेंज नंबर 10. शेड्यूल युअर डे. 98% लोक सकाळला उठून तर जातात, पण त्यांना हे पण वाटते की त्यांच्याकडे खूप वेळ आहे. परंतु लवकर उठण्याचा असा अर्थ होत नाही किंवा असा अर्थ नाही आहे की आपण कम्फर्ट झोनमध्ये चालले जात. आपल्याला तर हे माहिती असते की आज काय काय आपण काम करायचे आहे. त्यासाठी त्या कामाची लिस्ट तुम्ही तयार करा, त्याच अकॉर्डिंग काम करा. मी पण पर्सनली हर रोज हे लिहूनच करत असते, कारण छोटी बेबीसुद्धा आहे, बाकी व्हिडिओचं कार्य असतं, बाकीसुद्धा माझे काही पर्सनल कामं असतात, बुक रिडिंगचं सुद्धा काम असते, बाकी कित्येक असे कामं असतात. त्यामुळे मी लिहूनच या डेली रुटीनचा भाग आहे हा माझा. तर त्यासाठी तुम्ही कामाची लिस्ट तयार करा, त्याच अकॉर्डिंग काम करा. मी पर्सनली याला हर रोज करते. ह्यामुळे मी त्याच अकॉर्डिंग काम करा. मी पर्सनली हर रोज करते. यामुळे मी आपल्या टाईमला बरोबर इन्व्हेस्ट करू शकते आणि सर्व कामे टाईमवर करू शकते. आणि मला टाईम मॅनेजमेंट स्किल पण चांगल्या प्रमाणे माहिती आहे. तर तुम्हीसुद्धा 30 दिवसांसाठी हे हर रोज करा. असं डेली रुटीनमध्ये तुम्हाला काय काय दिवसभरामध्ये करायचं आहे ते शेड्यूल करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. आणि कमीत कमी ह्या 10 हॅबिट्समधून तुम्हाला 6 हॅबिट्स किंवा 7 हॅबिट्स तरी करायच्या आहेत. ओके, यामध्ये अजून मी एक हॅबिट्स माझी जे डेली रुटीनमध्ये आहे ते मी सांगायला विसरली, त्यासाठी सॉरी. माझं डेली रुटीनचा परत एक भाग आहे की होपोनोपोनो प्रेयर. सकाळी उठल्यानंतर लगेच 5 मिनिटसाठी होपोनोपोनो प्रेयर करायची असते. म्हणजे सकाळला यासाठी होपोनोपोनो प्रेयर 5 मिनिट करायची असते की कालच्या दिवसातील व्हायब्रेशन किंवा कालच्या दिवसातील एखादी गोष्ट किंवा स्ट्रेस किंवा निगेटिव्हिटी किंवा जे काही कार्मिक पॅटर्न्स वगैरे असतात, तर त्यासाठी जी काही निगेटिव्हिटी आहे
ती जर मी आजच्या दिवसामध्ये आणली असेल तर ती व्हायब्रेशन आजच्या दिवसाला खराब नाही करायला पाहिजे आणि आजचा दिवस सक्सेसफुल व्हायला पाहिजे, हॅपी जायला पाहिजे. तर त्यासाठी होपोनोपोनो प्रेयर आपण सुरुवातीलाच होपोनोपोनो प्रेयर करायची असते. ही होपोनोपोनो प्रेयर स्वतःलाच हील करत असते. हील म्हणजेच काय? ठीक करणे, प्रत्येक प्रॉब्लेमला ठीक करणे. ओके, तर म्हणून तो सुद्धा एक माझा लाईफचा पार्ट आहे, डेली रुटीनचा पार्ट आहे. होपोनोपोनो प्रेयर सकाळी उठल्यानंतर, मेडिटेशन नंतर लगेच ग्रॅटिट्यूड झाल्यानंतर होपोनोपोनो प्रेयर. तर होपोनोपोनो प्रेयर सकाळला लगेच 5 मिनिट तरी करा. आणि झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये जर तुम्ही कुणाचं काही ऐकले असेल, ते काही व्हायब्रेशन असेल, कोणी रागवलं असेल किंवा कुणासोबत तुमचं पटलं नसेल किंवा काही बोलले असेल, शब्दामुळे भावनिक तुम्ही झाले असणार, तर जे काही दिवसभराचं जे काही निगेटिव्हिटी, ताण तणाव, स्ट्रेस जे काही असेल, तर दिवसभरामध्ये पूर्णपणे ते रिलीज करण्यासाठी, तुम्ही स्वतःला हील करण्यासाठी तुम्ही रात्रीला सुद्धा झोपण्यापूर्वी होपोनोपोनो प्रेयर करून झोपत जा. त्यांनी काय होईल, तुम्ही पूर्णपणे स्वतः हील व्हाल, स्वतः जबाबदाऱ्या घ्यायला लागाल. कारण जेव्हा आपण होपोनोपोनो प्रेयर घेत असतो तर कुठल्याही गोष्टीची जबाबदारी 100% आपण घेत असतो. तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर लगेच आणि झोपण्यापूर्वी लगेच होपोनोपोनो प्रेयर करायचंच आहे. हा सुद्धा डेली रुटीनचा एक भाग आहे, खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जसं ग्रॅटिट्यूड आहे त्याच पद्धतीने हे होपोनोपोनो प्रेयर सुद्धा आपल्या लाईफला चेंज करू शकते आणि पूर्णपणे सक्सेस मिळवून आपल्याला देऊ शकत असे. काही हेल्थ प्रॉब्लेम असेल, काहीही प्रॉब्लेम असणार, कुठल्याही रिलेटेड मनी, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप विषयी काहीही प्रॉब्लेम असणार, तर त्याला हील करून ही प्रेयर देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी होपोनोपोनो प्रेयर 5 मिनिट तरी करायची आहेत. ही सुद्धा एक तुम्ही चॅलेंज घेऊन सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी 5-5 मिनिट तरी करा. आणि त्यानंतर लगेच तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर म्हणजेच आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणायचं आहे. तर त्यामुळे सर्व काही जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुटायला चालू होतात, आपली लाईफ सक्सेसफुल बनत जाते. हा सुद्धा डेली रुटीनचा एक भाग आहे, मी यामध्ये सांगायला विसरली होती. तर हे सुद्धा तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट करा आणि पूर्णपणे स्वीकारा ह्या चॅलेंजला. आणि कमीत कमी 6 ते 7 हॅबिट्स तुम्हाला करायचे आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला 10 सांगितले होते, आता हे 11वं एक होपोनोपोनो प्रेयरचं. तर तुम्ही हे सुद्धा करा. आणि कुठल्याही तुम्ही 6 ह्या हॅबिट्स घेत असणार तर यामध्ये तुम्हाला होपोनोपोनो प्रेयरची पूर्णपणे ॲड करायचं आहे यामध्ये होपोनोपोनो प्रेयर. आणि ह्या चॅलेंजला सुद्धा स्वीकारायचं आहे. आणि कमीत कमी तुम्ही 6 ते 7 चॅलेंजेस जरूर स्वीकारा. आणि कुठले कुठले चॅलेंजेस तुम्ही स्वीकारत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आणि बघा तुमची लाईफ कशी 2025 येण्या अगोदर तुमची लाईफ 30 दिवसामध्ये चेंज होणार. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा आणि लाईफला चेंज करा. ओके, तर मी उम्मीद करते की तुम्हाला हे 11 चॅलेंजेस नक्कीच आवडले असतील. कमीत कमी तुम्हाला ह्या 11पैकी 6 ते 7 चॅलेंजेस करायचे आहेत. मी उम्मीद करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. तुमची सक्सेसफुल लाईफ, तुमची हॅपीनेस मॅनिफेस्ट करा आणि 2025 मॅजिकली सक्सेसफुल बनवा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. ऑल मॅनिफेस्टेशन डन करा. थँक्यू, 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 थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.